सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे। इच्छुक हे दिलीप माने, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सुरेश हसापुरे यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं समोर येत आहे। या दरम्यान दिलीप माने यांची या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असणार आहे, पण अद्याप माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे माने यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे कळेना झालंय। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी एकत्रित येत एक मीटिंग घेतली। या मीटिंगला विजयकुमार देशमुख हे देखील हजर राहणार होते असं बोललं जात होतं, पण विजयकुमार देशमुखांनी या मीटिंगला दांडी मारली। यामुळे चर्चांना उधाण आलंय। मागील निवडणुकीत विजयकुमार देशमुखांच्या पॅनलने विजय मिळवला होता। त्यांना दिलीप माने यांची भक्कम साथ लाभली होती, तर सुभाष देशमुखांची या निवडणुकीत पीछेहाट झाली होती। त्यांचे फक्त 2 उमेदवार निवडून आले होते। बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप माने यांचा शिक्का चालतो। त्याचबरोबर सुरेश हसापुरे यांची देखील चांगली पकड आहे। मिळालेल्या माहितीनुसार विजयकुमार देशमुख, दिलीप माने आणि हसापुरे हे तिघे एकत्रित पॅनल उभा करण्याची दाट शक्यता आहे। असं झाल्यास या पॅनलचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे।